तर भाजप खासदार अनिल बोंडेंच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर काँग्रेस आक्रमक झालेली आहे। यशोमती ठाकूर आणि बळवंत वानखेडे यांचं आंदोलन होत आहे। अनिल बोंडे यांच्यावरती गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी करण्यात येते आहे। पोलिसांनी अनिल बोंडे यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल न केल्यामुळे यशोमती ठाकूर या पोलिसांवरती भडकलेल्या आहेत। पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांच्या दालनामध्ये यशोमती ठाकूर यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे। काय बोलले तुम्ही बघितलं त्याच्यावर काय रे दादा दिसत नाही का? काय झालं की आम्ही आलो ते म्हणतात की साहेब आहेत की नाही पाहतो आम्ही कोण म्हणतो काय नियर साहेब वाला काय भाऊचा विचारतो काय विचारतो रे ए दादा काय विचारतो ओ मॅडम बसा ना काय विचारतो तुला दिसत नाही खासदार आमदार लोक आहेत म्हणून इथे मॅडम बसा प्लीज बसा तुम्हाला विचारायचं काही गरज नाही आम्ही विचारूनच आलो ना बसा ना नो दिस इज नॉट डन आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी छगन जाधव सध्या अमरावतीमधून आपल्या सोबत आहेत। छगन, राहुल गांधी यांच्या विरोधामधलं वादग्रस्त विधान आणि त्यानंतर आता काँग्रेसचे नेते आक्रमक दिसत आहेत। यशोमती ठाकूर या थेट पोलीस स्टेशनमध्ये पोहोचल्यात। नक्कीच गुरु, जर बघितलं तर अनिल बोंडे यांनी केलेलं वादग्रस्त वक्तव्य काँग्रेसने चांगलंच अंगावर घेतलेलं आहे। कारण काँग्रेसकडनं आता एक विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये जर बघितलं, पोलीस आयुक्त कार्यालयात, तर त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे आणि या दरम्यान आमदार यशोमती ठाकूर जे आहेत त्या चांगल्या संतापलेल्या दिसत आहेत। आता देखील त्यांच्याकडनं अनिल बोंडेंवरती गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी केली जाते आहे। जोपर्यंत त्यांच्यावरती गुन्हे दाखल होणार नाही तोपर्यंत आमचं ठिय्या आंदोलन आयुक्तांच्या कार्यालयात जे आहे, कक्षामध्ये जे आहे ते सुरूच राहणार आहे। आणि असं वादग्रस्त वारंवार वक्तव्य बोंडे करत असतात, त्यामुळे त्यांच्यावरती काहीतरी कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आता काँग्रेसकडून होताना दिसत आहेत। आता नेमकं पोलीस आयुक्त काय निर्णय घेतात या दोन्ही पक्षांचं म्हणणं ऐकून ते घेत आहेत आणि त्यानंतर ते आयुक्त काय निर्णय घेतात याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। बरोबर आहे। पोलीस आयुक्तांच्या कक्षामध्ये यशोमती ठाकूर यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे। धन्यवाद छगन या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।